उन्हाळी वाळवणाचा एकदम सोपा प्रकार उपवासाचे साबुदाणा कुरकुरे हे आज आपण करणार आहोत। करायला एकदम सोपे आहेत आणि चवीलाही मस्त होतात, तेलकट होत नाहीत। मुलं कधी कधी बाहेरचं खाण्यासाठी हट्ट करतात, अशा वेळी जर तुम्ही हे कुरकुरे बनवून ठेवले आणि पाहिजे त्यावेळी मुलांना जर तुम्ही हे तळून दिले तर मुलांना फार आवडतील। एकदम मस्त असे हे कुरकुरे बनवून तयार होतात। तर इथं आज आपण हे उपवासाचे कुरकुरे करण्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे चला बघूया। नमस्कार, मी तृप्ती, स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्मा रसोईमध्ये। मी सुरुवातीला उपवासाचे कुरकुरे करण्यासाठी इथं मी ह्या वाटीने 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 3 वेळा मी हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यातलं मी सर्व पाणी काढून घेते आहे। साबुदाणा खिचडी भिजवण्यासाठी आपण साबुदाण्यामध्ये जसं पाणी घालतो त्याप्रमाणे इथं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा। अगदी मी इथं अर्धा इंच साबुदाणा भिजेल इतपत मी इथं पाणी घातलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवणार आहे आणि साधारण 5 ते 6 तास आपण हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। 5 तास झालेले आहेत। आता आपण यावरचं झाकण काढूया। इथं मी चमच्याच्या साहाय्याने साबुदाणा मोकळा करून घेते आहे। साबुदाणा एकदम मोकळा असा झालेला आहे, म्हणजे यामध्ये आपण घातलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे। साबुदाणा हाताला चिटकत नाहीये, म्हणजे यात घातलेलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालंय हे लक्षात घ्यायचंय। साबुदाणा न शिजवता इथं आपण उपवासाचे कुरकुरे करणार आहोत, तर त्यासाठी इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्या वाटीने इथं मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे। पाणी आता चांगलं उकळी येऊन द्यायचे आहे। आपण इथं 1 वाटी साबुदाण्याला 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आहे आणि मीडियम गॅसवरती पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। 2 मिनिटं पाणी चांगलं असं उकळलं की गॅस बंद करायचा आहे। पाण्याला उकळी चांगली आलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि पाणी गरम असतानाच आपण यामध्ये मोकळा करून घेतलेला साबुदाणा आहे तो घालूया। साबुदाणा सर्व व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आणि नंतर ना आपण पळीने हे सर्व मिक्स करून घ्यायचे, सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर ना यावरती आपण झाकण ठेवायचे। हे साधारण आपण 10 तासांसाठी हा साबुदाणा भिजत ठेवणार आहोत। इथं आपण गरम पाणी घातल्यामुळे साबुदाणा शिजवायची गरज लागत नाही। कोणताही साचा किंवा कोणतीही मशीन न वापरता एकदम सोप्या पद्धतीने आपण उपवासाचे कुरकुरे करायचे आहेत। 10 तास झालेले आहेत। आता साबुदाणा छान असा भिजलेला आहे। आता मी इथे पळीने साबुदाणा चेक करते। साबुदाणा एकदम मऊ असा झालेला आहे, म्हणजे साबुदाणा छान असा भिजला। यातलं पाणीही सर्व कमी झालेलं आहे, म्हणजे यात घातलेलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे हे लक्षात घ्या। इथं आपण 2 वाटी साबुदाण्यासाठी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे। आता इथं मी एक पाटी घेतलेली आहे। पाटीवरती पुरणाची चाळणी ठेवते आणि त्यावरती आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे आणि पळीने आपण अलगद प्रेस करायचा आहे, म्हणजे यातला चीक हा छान असा निघतो। आता इथं जर तुम्हाला पळीने हे करता येत नसेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा पेला वगैरे घेऊ शकता आणि त्याने ही प्रेस करून एकदम सोप्या पद्धतीने यातला चीक काढू शकता। इथं आपण यावेळी साबुदाण्यामध्ये घातलेलं मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही हे एकदा चेक करायचे। इथं मस्त असा साबुदाण्याचा पांढरा शुभ्र असा चीक तयार आहे। हा मी पाटीमध्ये काढून घेते आणि राहिलेल्या साबुदाण्याचं चीक आता मी काढून घेते आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये सहज यातला साबुदाण्याचा चीक निघतो। मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक किंवा कमेंट करत नाही, तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। इथं मस्त असा पांढरा शुभ्र सर्व साबुदाण्याचा चीक काढून झालेला आहे। आता मी हा सर्व पळीने एकत्र करून घेते आणि इथं मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे। इथं मिठाची मी पिशवी घेतलेली आहे। पिशवी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पिशवीमध्ये पळीने 3 ते 4 पळी आपण हे मिश्रण घालणार आहोत आणि नंतरनं हे पॅक करून घ्यायचं आहे। यातलं मिश्रण बाहेर येऊ नये यासाठी याला रबर लावून घ्यायचं आहे, म्हणजे यातून मिश्रण बाहेर येणार नाही। आणि सेम प्रोसेस मी अजून एक इथं पिशवी बनवून घेणार आहे। आता इथं मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या पेपरला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही आहे।
ज्या पिशवीमध्ये आपण साबुदाण्याचं मिश्रण घातलेलं आहे त्या पिशवीला कात्रीने एकदम छोटासा होल करायचा आहे आणि दोन्ही हाताने प्रेस करून प्लॅस्टिकच्या पेपरवरती आपण हे छान असे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत। कुरकुरे घालत असताना थोडेसे लहान घालायचे आहेत, म्हणजे हे वाळल्यानंतर ज्यावेळी आपण कढईमध्ये तळू त्यावेळी हे खूप फुलतात, कढईच्या बाहेर येऊ नये यासाठी घालत असताना थोडेसे लहान लहान हे कुरकुरे घालायचे आहेत। आता मी इथं हे बाकी सर्व कुरकुरे घालून घेते आहे। मैत्रिणींनो, बिना साचा बिना मशीन एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने इथं आपले उपवासाचे कुरकुरे घालून तयार आहेत। हे मी उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेणार आहे। तुम्ही जर हे सावलीत वाळवून घेणार असाल तर 1 दिवस याला ऊन देऊन घ्या आणि नंतर हे हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवा, म्हणजे 2 वर्ष हे कुरकुरे अगदी व्यवस्थित राहतात। आता हे छान असे वाळलेले आहेत, वाळल्यानंतर सुद्धा हे पटकन निघतात। तुम्हाला मी हे काढून दाखवते। आपण ह्या प्लास्टिक पेपरला तेल वगैरे काहीही लावलेलं नव्हतं तरी सुद्धा हे छान असे निघत आहेत। इथं आपण 2 वाटी साबुदाण्यासाठी 4 वाट्या उकळलेलं पाणी घेतलेलं आहे, हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता इथं हे कुरकुरे सर्व मी काढून घेते आहे। उपवासाच्या वेळी मधल्या वेळेत खाण्यासाठी छान चटपटीत असा पदार्थ आहे। एकदा बनवलं की तुम्ही वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता। आता इथं आपले हे छान असे वाळून तयार झालेले आहेत, हे मी एका ताटात काढून घेतलेले आहेत। आता साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी हे कुरकुरे तुम्हाला तळून दाखवते। तेल गरम झालं की आपण काहीसे कुरकुरे तेलामध्ये सोडायचे आहेत। तेलात सोडत असताना तुम्ही याची साईज बघू शकता किती छोटे आहेत आणि आपण हे तळले की एकदम कढई भरून फुलतात। एकदम मस्त असे इथं आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला अजूनही तळून दाखवते। उन्हाळी वाळवण्याच्या इतर रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही प्लीज चेक करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा। आपण तळून घेतलेले काही कुरकुरे एका मी कुंड्यामध्ये घेते आहे आणि त्यामध्ये आता आपण लाल तिखट घालायचं आहे, आमचूर पावडर घालायची आहे आणि झाकण ठेवून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याला तिखट, मीठ आणि आमचूर पावडर ही छान लागेल। आता इथं आपले मस्त चटपटीत असे उपवासाचे साबुदाणा कुरकुरे तयार आहेत। बिना साचा बिना मशीन साबुदाणा न शिजवता इथं आपले झटकीपट मस्त असे साबुदाण्याचे कुरकुरे तयार आहेत। हे कुरकुरे एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झालेत हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।